आज महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्व ज्यांचे अंगी आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्या व्यक्तिमत्वाने केला असं व्यक्तिमत्व माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आहे। मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहो आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो फडणवीस साहेबांनी केला आहे त्या संकल्पाला पूर्णत्व येऊ दे अशी मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो आहे। सोबतच आज महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जे अत्यंत प्रभावी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात अजितदादा पवारजी यांचाही आज वाढदिवस आहे। महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आमचं आहे त्या सरकारमध्ये वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचा त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, एक विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अजितदादा सुद्धा काम करतात, त्यांनाही मी शुभेच्छा देतो। संजय राऊताच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे 14 कोटी जनतेने ठरवलं आहे। संजय राऊत जर कमी बोलले असते तर एखाद्या वेळी 2-4-5 सीट जास्त उद्धव ठाकरेच्या वाढल्या असत्या। जर सकाळच्या 9 वाजताच्या बोलण्याने उद्धव ठाकरेच्या 10-12 सीट कमी झाल्या, विधानसभेच्या कमी बोलले असते तर सीट वाढल्या असत्या एखाद्या वेळी। आता त्यांनी आकलन करायचं आहे की जास्त बोलल्याने सीट वाढल्या की कमी बोलल्याने वाढल्या। माननीय प्रधानमंत्री मोदीजींना जनमत मिळालं आहे, लोकमत मिळालं आहे। 2029 पर्यंत मोदीजींना स्पष्टपणे या देशामध्ये 140 कोटी जनतेने सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठं नेतृत्व म्हणून मोदीजींना त्या ठिकाणी निवडलेलं आहे। संपूर्ण जगाने मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं आहे, देशाने मान्य केलं आहे। मग संजय राऊतांनी आपल्या पक्षाचा नेता कोण ठेवायचा, आपल्या पक्षामध्ये उद्धव ठाकरेला प्रमुख नेता मानायचा की आदित्यला मानायचा का अजून कोणा नेत्याला मानायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे, त्यामुळे त्यांनी फार चिंता करू नये। मोदीजी समर्थ आहे, सक्षम आहे आणि यापूर्वीही 81, 82, 83, 84, 85 वर्षापर्यंत देशाचे पंतप्रधान नरसिंहराव, काही कितीतरी नाव घेता येईल आपल्याला, मनमोहन सिंगजी, असे खूप लोक 81, 82, 83 वर्षापर्यंत राहिले आहेत। त्यामुळे प्रधानमंत्री मोदीजीबद्दल इतकी का त्यांना घाई आली? त्यांनाही माहिती की प्रधानमंत्री मोदीजी असल्यामुळे आपलं दुकान बंद झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये जे काही विकासाचं काम होणार आहे, विकसित भारत होणार आहे, या विकसित भारताचा जो संकल्प माननीय मोदीजींनी केला आहे या सर्वांच्या दुकानदारा बंद होणार आहे म्हणून ते वाट पाहतात आहे।